सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर। अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो दृढ माझे मन येथे राखावे बांधून आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो तुका म्हणे वाटे नको किंवा नका फुटू देऊ फाटे आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो न तातो न माता न बंधुर न दाता न पुत्रो न पुत्री न भृत्यो न भरता न जाया न विद्या न वृत्तिरुपमेवा गतिस्त्वं त्वमेका भवानी श्री संतातिया माता चरणावरी संतातिया माता चरणावरी संतातिया माता चरणावरी संतातिया माता चरणावरी हे करे दंडवत आसंग हे करे दंडवत विश्रांती पावलो सांभाळा उत्तरी वाढले अंतरी प्रेम सुख आता माझ्या भावा अंतराय नको देवा आले भागाते करीतो तुझे नाम उच्चारितो जगदंबेच्या दरबारात गेली 9 वर्षापासून वार्षिक क्रमाने चालत असलेला हा श्रीमद देवी भागवताबरोबरच अखंड हरिनाम सप्ताह आपल्या भागातले प्रसिद्ध कथाकार पूज्य श्री हरिभक्तपरायण बापूदेव महाराज यांचे चिरंजीव आनंद महाराजांच्या मुखारविंदातून आपण कथा श्रवण केली। आज सप्ताहातला जागराचा रात्र प्रसंगातला शेवटचा दिवस कार्यक्रमाचं आयोजन करते आपल्या सर्वांची सुपरिचित मूर्ती श्रीयुत अर्जुनराव माधवरावजी कराड यांनी संबंध कार्यक्रमाचं आयोजन केले। ग्रामस्थ मंडळ रायवाडीकरांच्या वतीने या नियोजनात कोणत्याही प्रकारचं व्यंग न येऊ देता सर्वांगीण सहयोग सहकार्य करून कार्यक्रमाचं आयोजन केले गेले। 9 वर्ष लगातार हा उत्सव नेहमीप्रमाणे साजरा होत आला। ग्रामस्थांच्या विशेष म्हणजे अर्जुनरावांच्या प्रेमाखातर सेवेचा योग चिंतनात लाभंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबरायांचा 4 चरणाचा दिडक्या पद्धतीचा मागणीपर प्रकरणातील असून या भंगाद्वारे तुकोबराय जगाच्या मालकाकडं बाहुनीत अंतर पडू देऊ नका एवढीच महत्वाची मागणी मागतात। आज आपल्यामध्ये
ज्या मुख्य 4 वाऱ्या मानल्या जातात त्याच्यापैकी एक आषाढी, कार्तिकी, माघी आणि चैत्र 4 वाऱ्या ज्या मुख्य मानल्या जातात, मुख्य 4 एकादशी आपल्या भाषेत पैकी आज माघी वारी आहे. माघ महिन्यातली शुद्ध एकादशी. माघ वारीला आषाढी कार्तिकीच्या जवळजवळ तुलनेत माघ वारीला चैत्र वारीला 16 पंढरपूरला भरतो. या दुर्दैवी संकटामुळं अजूनही तीर्थयात्रेला म्हणावं असं खुलेआम सोडलेलं नाही. त्यामुळं यात्रा कमी प्रमाणात जरूर आहेत, पण भावनेत अंतर पडू नये या उद्देशाने आपल्या चिंतनाचा ओघ राहावा आणि म्हणून हा चिंतनासाठी अभंग निवडलाय. अभंगातला मुख्य भाव हाच, भावनेत अंतर नको विढळ. वास्तविक आजच्या कार्यक्रमामध्ये थोडी अडचण निर्माण झाली, कारण माझ्या घाई गडबडीत बसून मीटिंग घेऊन फोन केला आणि मी पण लिहून ठेवतो असं म्हणलो, पण व्यापात नेमकी जमलिंग झाली. जरी जमलिंग झाली असली तरी दिनकररावनी ब्रेकवर पाय दिला. इथं यावाच लागल आणि रायवाडीच्या प्रेमाला दृष्ट लागू नये, रायवाडीकरांच्या प्रेमात अंतर पडू नये म्हणून मुद्दाम बाकीचं असेल तसं नियोजन झाकल्या मुठीनं नियोजन लावलं आणि आवर्जून आजच्या सेवेला हजर आहे. एकतर या ठिकाणी सुरदास महाराजांचा दरबार आहे. जगदंबेची उपासना करणारं हे कुटुंब एवढ्या भावनेतून हा कार्यक्रम करत आलाय. गावातील लहान थोराचं प्रेम आहे आणि याच्यात अंतर पडू नये म्हणून वरून दिनकररावनी भर दिला. आता काही करा पण कार्यक्रम करावा लागतो. माझ्याही लक्षात आलं, थोडी पार असेल तशी कोंडोनी धरीन जीवी मधल्यामध्ये, पण एवढंच जगदंबे मातेनं सेवा घडविली, अंतर पडू दिलं नाही. विढळ बऱ्याचशा ठिकाणी ऑपरेटिंगचं नामच कटाना कुटाना होत. साऊंड सर्व्हिस म्हणावं तशी मिळत नाही, पण इथं आमचा काय नाव मेहराज मूर्ती लहान पण कीर्तिमान. ऑपरेटिंगला गडी अगदी संतुलित असते. आम्हाला काय पाहिजे ती देतो, लय मोठं वाढवून असं काही नसतं, त्याची सेटिंग जमावली. त्यामुळे इथं ऑपरेटिंगची अडचण नाही आणि गाणारी वाजविणारी तयारीची सुरेल भजने. त्यामुळं मला जी पाहिजे ती उपलब्ध आहे. तुम्हाला फक्त आता एवढंच विचारतो, किती वेळ कीर्तन करायचं ती सांगा. सर्वात महत्वाचं परमार्थात देवातून आपल्यात अंतर नको. कुणाकुणात देवातून आपल्यात अंतर नको. अंतर पडल्यावर पाचरी बसत असतात. जेवढ्या बी पाचरी मारतात ती कधी मारतात, ढिलं झाले हो. लक्षात आलं का नाही? पाचर बसतीच कुठं, ढिल्या अंगा. थोडं बी रान ढिलं झालं ती काय बसते, पाचर बसते.
आणि एकदा पाचर बसली की रान पुन्हा मिळून येत. जेवढी जगातली संकट आहेत, जेवढ्या समस्या आहेत, जेवढ्या अडचणीत किंबहुना त्यांचा शिलकाव, मज्जा, घुसखोरी कधी होती? देवातून आपल्यात अंतर पडल्यावर. देवातून आपल्यात जर अंतर नाहीच पडला तर संसारातली दुःख बोलवली तरी येत नसतात. विढल शब्द लक्षात आले का? देवातून आपल्यात अंतर पडला की संसारातली दुःख काय करते? पाचरा माराय चालू करते. देव झाला पाठ मोरा, नसती विघ्ने येती घरा, नसती विघ्ने येती घरा, नसती विघ्ने येती घरा. देव झाला पाठ मोरा, नसती विघ्ने येती घरा, नसती विघ्ने येती घरा, नसती विघ्ने येती घरा. देव झाला पाठ मोरा, नसती विघ्ने येती घरा, नसती विघ्ने येती घरा, नसती विघ्ने येती घरा. झाला पाठ मोरा, नसती विघ्ने येती घरा, नसती विघ्ने येती घरा. देव झाला पाठमोरा. काय? नसती विघ्ने येती घरा. महाराज म्हणतात देवातून आपल्यात अंतर पडला की नसलेली विघ्न येतात. म्हणजे संकटाला, दुःखाला, विघ्नाला शिलकाव म्हणा, मज्जाव म्हणा कधी होतो? देवातून आपल्यात अंतर पडलं. देवातून आपल्यात जर अंतर नसेल, आग्रहानं बोलविलं तरी दुःख येत नसते. लक्षात येईल का? दुसऱ्या अध्यायातला विषय. प्रसादे सर्व दुःखानां हनिरशोभजायते, प्रसन्न चेतसो ह्यासु बुद्धि पर्यवतिष्ठते. सर्वात महत्वाचं काय? देवाची ना आपली जवळीकता. देवाचा प्रसाद जर मिळालाच, प्रसाद शब्दाचा अर्थ प्रसन्नता. प्रसाद असतो प्रसन्नता. देवाचा प्रसाद म्हणजे देवाची प्रसन्नता असा विद्वानानुमती केलेला अर्थ आहे. जगाच्या मालकानंच असा अर्थ केलाय. वास्तविक प्रसाद शब्दाचा अर्थ शास्त्रीय असा आहे. कसा? प्रकृष्ट रूपेण साध्यते इति प्रसाद. किम प्रसाद? प्रसाद म्हणजे चांगल्यापैकी बिना कष्टाचं साध्य प्राप्त करून देणाऱ्या साधनाचं नाव प्रसाद. म्हणून प्रकृष्ट रूपेण साध्यती येन सह प्रसाद. पण विद्वानानुमते जो अर्थ केला असेल तो देखील व्याकरण गृहीत धरतय. इथं जगाच्या मालकानंच अर्थ गृहीत धरला. हा, कुणी अर्थ केलाय? जगाच्या मालकानं, देवानच प्रसाद शब्दाचा अर्थ प्रसन्नता केला. स्पष्ट म्हटलंय, प्रसन्न चेतसो ह्यासु, प्रसन्न चेतसा इति प्रसाद. विढाला देवाची प्रसन्नता म्हणजे प्रसाद. आणि हा प्रसाद मिळाल्यावर प्रसादे हे सर्व दुःखानां हानिः इति उपजायते. प्रसादानं सर्वच प्रकारच्या दुःखाची हानी होते. दुःख
चकलीनं सुद्धा फिरकू शकत नाही. हे ताकद आहे कुणाची? देवाच्या प्रसन्नतेची, नामप्रसादाची. ज्ञानोबरायची ओवी आहे का? ज्ञानोबरायांनी मी देवानं जर प्रसाद शब्दाचा अर्थ प्रसन्नता केलाय, आपलं कशाला वेगळं मांडायचं म्हणून ज्ञानोबरायांनी रेडीमेड अर्थ केला. पीछे से आए और आगे धकाए वाली बात है. विठ्ठल देवानंच अर्थ असं केल्यामुळं ज्ञानोबरांनी रेडीमेडच उतरून टाकला. देखे अखंडित प्रसन्नता आधी जेथ चित्ता तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. देखे अखंडित प्रसन्नता, अखंड प्रसन्नता असेल म्हणजे परमात्म्याचा प्रसाद असेल तर तेथ रिगणे नाही समजता संसार दुःखा. समस्त संसारातली दुःख तिथं रिघू शकत नाहीत, म्हणजे प्रवेश करू शकत नाहीत, किंबहुना पाचर मारू शकत नाहीत. विडाला म्हणून अति गरजेचं काय? देवाची ना आपली जवळीकता. हा, देवाची जवळीकता आली, विघ्न, संकट, दुःख, समस्या जागा सोडून चलत राहतात. थांबत नाही. तुका म्हणे देह भरिला विठ्ठली, आपोआपच काम क्रोधे केले घर ते चलत राहतात. विडाला जगातल्या जेवढ्या समस्या आहेत, जेवढ्या अडचणी आहेत, जेवढी संकट आहेत, ती देवाच्या आणि आपल्या जवळीकतेमध्ये आवागमन, येणं जाणं आगमापायी अजिबात नाही महाराज. अहो बोलवली तरी येत नाही. कोण? संकट. या चहा घेऊन जा म्हणलं तरी बी फिरकत नाही. इतकी ताकद आहे कुणाची? देवाच्या जवळीकतेची. आणि म्हणून तुकोबाराय म्हणतात देवा अंतराय अंतराय नको देवा. देवा आता माझ्या भावनेत अंतर पडू देऊ नका.
काही घडलं तरी चालेल, भावनिक आणतो. एक तर भावनाच लवकर जागे होत नाहीत. काय माणसाच्या भावना लवकर, काही काहीची आयुष्य गेली, पूर्ण जिंदगी गेली, भावना जागे होता होता. हा? म्हणजे लवकर तो जागा होत नाही. कोण? भाव. आणि दैव योगानं जर जागा झालाच तर अंतराय नको देवा. उपजला भाव तुमचे कृपे सिद्धे नाव, तुमचे कृपे सिद्धे नाव, तुमचे कृपे सिद्धे नाव. उपजला उपजला भाव तुमचे कृपे सिद्धे जाऊ. देवा, उत्पन्न झालेला भाव तुमच्या कृपेनं सिद्धीला जाऊ द्या. भावनेत अंतर पडू देऊ नका. आता माझ्या भावा अंतराय नको देवा. भाव उत्पन्न होणं सोपी गोष्ट आहे का? लवकर उत्पन्नच होत नाही. बऱ्याचशा माणसामध्ये भावना जाग्या नाहीत. सरळ त्याला जर म्हणलं काही पारमार्थिक विषय मांडला, ह्या बघा महाराज आपल्या भावनाच नाहीत. उगाच काय सरळ सांगते माणूस. मग आम्हाला त्याला म्हणावं लागते. काय म्हणायला? पुन्हा एकदा सांग महाराज, खरं सांग आपल्या भावनाच नाहीत. आपला भावनाच नाही, नकोच आहे. काय त्याचा उपयोग आहे? जागा हे करा ते करा, काय उगा. मग आम्ही त्याला एक सूचना देतो. ऐक. असून स्वभावालो तुझी आशाया, तुझी स्वभावानु तुझी आठाया, कृपा दृष्टी पाहे मजकडे पंढरी राया. अखंडित असावी आईशी वाटते पाही, साहोनी संकोच ठाव थोडा साधी. थोडी जरी भावना जागी झाली, काय हलकी जरी भावना जागी झाली तर भाव चिल्लर नाही. थोडा जरी भाव जागा झाला तर तो चिल्लर ठरवायचा नाही. आता सिद्धी पाऊ भाव, आता सिद्धी पाऊ भाव,
चांचल्य न व्हावा जीव ऐसी तुम्हा भाग्य जसे जीव अहो कृपाळू जगदानिया तुकोबारा म्हणतात आता हा सिद्धी पाऊ भाव मध्ये चांचल्य न व्हावा जीव ऐसी तुम्हा भागी तसे किव अहो कृपाळू वा जगदानिया देवा ही निर्माण झालेला भाव आता सिद्धी पावो भाव आता हा सिद्धी पावो भाव हा भाव एकतर देवाबद्दल देवीबद्दल भाव निर्माण होतो का लवकर लवकर होत नाही महाराज आणि झालाच तर आता हा सिद्धी पावो भाव मध्ये चांचल्य न व्हावा जीव मधून मधून माणसामध्ये काय येत असते चंचलता येते काय पडलंय उगाच असं मधून मधून बारीक हवा सुटत असते विडा मनामध्ये चंचलता निर्माण होणं व्हायब्रेशन होणं आपल्या भाषेत भाव असा तो जर निर्माण झाला तो जर उत्पन्न झाला तर त्याची पॉवर फार मोठी कोणाची भावाची तुका माने तुका म्हणे भाव जवनी धरुनी आणि देव फिल पॉवर आहे कोणाकड भावाकड परमार्थातल्या जेवढ्या साधना आहेत त्या सर्वातली शिरोमणी मुकुटमणी साधना म्हणजे भाव आहे भावा एवढं वजनदार गिराईकच नाही देव देखील ह्याच्या पुढे फिका पडतो हो ताकद कमी का कुणाची देवाची पण तसल्या ताकदवान देवाला सुद्धा सहज खेचते भाव बळे आकळे येरवी नाकळे भावे विन देव नकळे निसंदेह संशयच घ्यायचा नाही भावाशिवाय देव आकळूच शकत भाव चिल्लर आहे का तांडगी ताकद एक ठिकाणी म्हटलंय आकळावा श्रीपती येणे पंथी
संताची संगती मनोमार्ग मनोमार्ग गती 11वा श्रीपती पण त्यांच्या जॉईंट खात्यात भाव आहे विढाला भाव सोडला तर देव बी सोडावा लागतो लक्षात ठेवा सहज सहज असा देव म्हणजे जगातली लय नंबर 1 ची निबर वस्तू आहे कोण सहज घाम फुटतो काय त्याला कोणाला सहज सहज आपल्याकडे कसं आहे जरा किविलवाना चेहरा केला जरा गाईचा मुखवटा दाखविला की माणसं म्हणतात गरीब आहे हो गरीब आहे जमून जात त्याला इंजनची फायरिंग कळती मॉडल में कुछ भी दिखावटी करे लेकिन इंजन की फायरिंग पे फाइनल होता है बरीचशी माणसं चेहऱ्यावर गरीब वानवळ्याची आहेत बघितल्याबरोबर माणसाला असं वाटतंय की ह्याला गायीचा मुखवटा बसविला त्याला गावठी भाषेत गाय तोंड म्हणतात कसलं तोंड गाय तोंड गरीब वानवळ्याचं दिसतंय पण असल्या गरीब वानवळ्याची एकदाच कोटाना करून ठेवतात त्यामुळं तो अंतःकरणाचा साक्षी आहे लक्षात आलं का कशाचा साक्षी मॉडेलचा नाही मधी काय शिजायले ती त्याला कळत आहे ना सांगता तुम्हा कळून येते अंतर त्याच्यामुळं येथे नाही खोटा चालत परिहार नाही खोटा चालत परिहार येथे नाही खोटा चालत परिहार येथे नाही खोटा चालत येथे नाही खोटा चालत परिहार जानसी अंतर पांडुरंगा त्याला अंतःकरणात काय व्हायलंय ती माहिती आहे नाही परिहाराचे काम आणि जाणे अंतरीचे राम त्याच्यामुळं त्याला वरूपचारीपणा गरीब वानवाळा दाखवून बिल निघत येतोय अजिबात घेतो अंतरीची गोडी आणि बाहेर जोडी भावाची कशाची जोडी घेतो अंतरीची गोडी घेतो चंबड्याची गोडी नाही विढाला वरूपचारीपणाचा तो आविर्भाव पाहतो तो वरल्यावर जाणत नाही घेतो अंतरीची गोडी आणि बाहेर जोडी हा भाव असेल शुद्ध ज्याचा भाव झाला दुरी नाही देव त्याला भावे विन नाही तयाची प्राप्ती पुराणे ऐसी महाता भावे विन नाही तयाची प्राप्ती पुराणे बोलती ऐसी भावे विन नाही तया चित्ते प्राप्ती पुराणे बोलती ऐसी मात भाव सोडून भाव नसल्यावर देव नाही हा देव पाहिजे ना हो त्याला भावे गावे शुद्ध करून
चित्त तुझ व्हावा हे देव तरी हा सुलभ भाव नसेल देव नसेल हा हा भाव ज्याची गाठी त्यासी लाभ उठा उठी ज्याच्याकडे भाव आहे त्याच्याकडे देव आहे, ज्याच्याकडे भाव नाही त्यानं देवाची अपेक्षा करायची. देव कुणाच्या ताब्यात? भावाच्या ताब्यात देव आहे. परमार्थात केलेली सेवा वाया जात सत्य. एक वाक्य लक्षात ठेवा, आमचे गुरुवारी हमेशा म्हणायचे, ज्याच्यातलं काही वाया जात नाही त्याचं नाव परमार्थ, आणि ज्याच्यातलं सरासरी उपयोगाला येत नाही त्याचं नाव संसार. परमार्थातलं वाया जात नाही केलेली सेवा. एक 7 काढव्याचा अभंगच तुकोबा आहे. देवळाशी जाताना वजे वाया, हरिकथा ऐकताना वजे वाया, असा अभंग. म्हणजे परमार्थातली कोणतीही केलेली क्रिया वाया जात नाही. पण अडचण एक आहे, भाव नसेल तर वेळेवर बिल निघत नाहीत. लक्षात येईल की नाही? जिथल्या तिथं बिल काढून द्यायची ताकद कुणाची? भावाची. मग काही करा, भाव जॉईंट खात्यात. भाव्य विना भक्ती भक्ती विना मुक्ती, भाव्य विना भक्ती भक्ती विना मुक्ती, भाव्य विना भक्ती भक्ती विना मुक्ती, भाव्य विना भक्ती भक्ती विना मुक्ती. ज्ञानोबा सांग, भक्ती म्हणजे सेवा. भक्ती शब्दाचा अर्थ काय? सेवा. कोणतीही सेवा करायची असेल भाव जॉईंट मध्ये ठेवून द्या. काय ज्ञानेश्वरी वाचायची, भाव धरून या वाचा ना, पण त्याला जॉईंट खात्यात भाव ठेवा. कशासाठी? बिल वेळेवर काढून देते. भाव धरून या वाची ज्ञानेश्वरी, आणि मग मात्र कृपा करी हरी तयावरी भाव ठेवा. क्या बात. भाव धरी तया तारील पाशा, दुर्जना सज्जन काय करी. भाव ना ठेवल्यावर दगडच तारतात. नाही तरी कुठल्या बी गावच्या मंदिरात का आपल्यात आपलं घरच्या घरी दगडाला देवत्व आणून द्यायची ताकद आहे भावात. भाव धरी तया तारील पाशा, दुर्जना सज्जन काय करी. भाव इतका वजनदार आहे म्हणा. दगडाला देव बनवितो म्हणल्यावर ह्याच्यापेक्षा काय कुणाला? अहो दगडात देव, लाकडात देव. काय स्तंभी नारायण प्रगटला,
स्तंभावरील मारिली दुर्जनी स्तंभी नारायण प्रगटला. लाकडात देव काय कशात देव दगडात देव लाकडा मातीत देव. हा कशात देव मातीत देव. मातीचा द्रोणू केला. कशाचा मातीचा द्रोणू केला. अंतया कोळी किया भाऊ फळला. विठाला लक्षात दिलं का नाही? त्या कोळ्याच्या पोरानं गुरुकुलातून हकलून लावलं. हे शूद्राला विद्या देत नाही म्हणला. कोण आहेत म्हणला कोळी. बहुजनों को नहीं मिलता यार. विठाला हकलून लावलं. नाराज झालं नाही. निष्ठावान होत. भावनावादी होत. म्हणला असो त्यांच्या नियमात आपण बसत नाही पण आपल्या नियमात ते बसतात. मग शिकल तर गुरु द्रोणा कोणा शिकल. जातीवंत भावनावादी होतो. अंतर पडू दिला नाही. विढाल एखादं जर्शी असत काय म्हणलं असतं. असले 56 गुरु बघितलेत मी. म्हणलं असतं का नसतं. काय म्हणलं असतं एखादं. अरे असले तर लय बघितलेत ना. का त्याच्यापाशी शिकाव म्हणून मान आहे. दुसरीकडे शिकन नाही नाही नाही. जातीवंत होतो. त्याने एकाच शब्दात सांगितलं ठीक आहे मी त्यांच्या चौकटीत बसण्याला लायक नाही. पण शिकल तर गुरु द्रोणा कोणा शिकल. पक्का भावनावादी होतो महाराज. कलर बदलून होत. डबल लव्यच नव्हतं. एकलव्य. विढाला आपल्याकडे कसं आहे डबल लव्य अनेक लव्य. ती एकलव्य होता महाराज. एकदा लावला लावला बास. शिकल तर गुरु द्रोणा कोण शिकल. मातीचा द्रोणू केला. तया कोळी किया भाऊ फळला. गुरुची नावे माती डोंगरी जयापाशी होती. ती एक कोळीये त्रिजगती एक वद केली. विठाला दगडात देव लाकडातून देव मातीतून देव. हे ताकद कोणाची फक्त भावाची ताकद आहे. लक्षात असू. कशावर बी भाव राहू द्या तिथूनच त्याला काय करते ती देवाला प्रगट करते. हा ही विल पॉवर कुणाची भावाची. ह्याच्या पुढे जाऊन सांगतो आता कसं असतंय. काही माणसं हाबोक ठोक असं डरकळ्या टाक खाकर खुकर वजन दाखवायला जात इतकं जात नाहीत. वजन दाखवित इतकं दाखवित नाही. असले जेवढे वजन आहे खाकरना खोकरण्यासहित भाव तैसे फळ. भाव तैसे फळ. भाव तैसे फळ. भाव तैसे फळ. भाव तैसे फळ अन्न चले देवा पाशी बळ. ज्याची रहे भावना जैसी. ज्याची भावना जशी असेल जया चित्ती जैसा भाव तया जवळी तैसा देव. देवाजवळ दुसरं बळ चलत नाही. कोणतं बळ चलते. आणि भाव असा आहे महाराज ह्याच्याजवळ कुणाचंच बळ चलत नाही. कळालं का. देवाजवळ कुणाचं बळ चालतंय भावाचं बळ चालतंय. पण भावाजवळ भावा पुढे बळ नाही कोणाचे सबळ. नाही कोणाचे सबळ नाही कोणाचे.
बळ भावने पुढं दुसरं बळच चलत नाही मला देवा पुढे चलतय ती बळ भावनेच पण भावने पुढं अहो भावने पुढं देवाचं बी बळ चलत नाही देव बी मेट कुटीला येतो पुन्हा पुढं भावा पुढं असली पावर ह्याची हा ही सर्वात महत्वाची गुरु किल्ली म्हणायची ह्याला किंवा वर्म म्हणायचं वर्म ते एक आहे दृढ धरावा भाव परमार्थातला वर्म ही विढाला आणि ह्याचं वैशिष्ट्य काही माणसं वजन वापरीतीत पावर दाखवितीत पण भावकीच्या जीवर उड्या हाणतात कुणाच्या कुणाच्या भावकीच्या काही गावकीच्या जोर उड्या हाणतात काही मेहुण्या पाहुण्याच्या जोर उड्या हाणतात काही सासऱ्याच्या जोर उड्या हाणतात ह्या असल्या उष्ण्या उड्या नाहीत कामाच्या असल्या उष्ण्या उड्या कामाच्या आहेत का आणि पटांगणात सापडल्यावर ह्या उड्या कुठं काम करतात तिथं छपका झपकीचा टाइम आला कोण काम करतंय कोणी काम करीत नसतं ह्या उड्या कसल्या आहेत या उष्ण्या उड्या ह्याचं वैशिष्ट्य महाराज भावकी नाही गावकी नाही मेहुना पाहुणा कोच नाही ही एकच इतकं वजनदार आहे एक भाव चित्ती तरी न लगे काही युक्ती काही न लगे एक भाव आपल्याकडे माणसं म्हणतात ना होय रा एकटोच म्हण आर गळ्याचे न तर आपल्या गावठी भाषेत काय माणसं गळ्याच्या न एकटच काम करते तुकोबारा म्हणाले तुका म्हणे आन विठोबाची शपथ त्याला कोणाचीच गरज नाही एकटच काम करतय कोण भाव काही न लगे एक भावाची कारण तुका म्हणे आन विठोबाची म्हणजे एकटच गिराईक इतकं वजनदार आहे ह्याला भावकी गावकी गोळा करायची कुणाची गरज उष्णी ताकदच नाही त्याची वैयक्तिक ताकद आहे महाराज फिल पॉवर बाज गिराईक आहे हा त्याला एकच त्याचं वैशिष्ट्य शेवटच्या टोकाचं वैशिष्ट्य कुणाचं भावाचं कशाचा देव आलाय भाव म्हणजेच देव हा काय ऐकायलात का काय भाव देवाचे उचित आणि भाव तोची भगवंत दगड धोंडे माती इटा लाकडं बिकडं देव नाही भावना म्हणजेच देव जिथं भावना एकवटल्या तिथं देवत्व तयार करते देवाला प्रगट करायची पावर भावात म्हणून भाव देवाची उचित आणि भाव तोची भगवंत भावना म्हणजेच भगवान वेगळा नाहीच हे ताकद आहे त्याची कुणाची भावाची पण अडचण काय अडचण एक असते बघा कुठल्या बी कोणत्या बी ह्याला जेवढं चांगलं म्हणून गाजलंय ना कोणतं का गाजना काही का गाजना काय म्हणून चांगलं म्हणून गाजलंय त्याला एखादं तरी कुठं तरी व्यंग असते जेवढं चांगलं म्हणून गाजलंय काही बी गाजू द्या कुणाचं नाव गाजू द्या एखादा विषय गाजू द्या जेवढं गाजलंय म्हणून आलंय का नाही त्याला एक बारीक कुठं तरी कोपऱ्यात कमी जास्त डाग पडलेला असतो विढल लक्षात येईल का बोलणं ही महत्वाचं आहे काय तो डाग बी कमी किमतीचा वाटला एवढ्या चांगल्यावर नांगर फिरवित ती कोण
अहो लांब कशाला, जगात निष्कलंक म्हणून नाव कोणाचं गाजत आहे? तोच एक निष्कलंक तुका म्हणे. जन्मताची संसार त्याची येला शुके, आणि तोच एक निष्कलंक. जगातला निष्कलंक पुरुष म्हणून शुकाचार्याचं नाव चकारात्मक, तोच एक निष्कलंक तुका म्हणे. एवढा निष्कलंक, जन्मताच संसाराचा त्याग केला, अंगाला डाग लागूच दिला नाही महाराज, आणि पळालं पोरग. पहिली गोष्ट तर त्यानं उगा ऐकलेली बातमी, कुणा त्या पोरानं बातमी ऐकली, काय संसार म्हणून कुणीतरी एक आहे, माहित नाही कोण आहे, कसला आहे, काय आकार उकार काय माहित नाही, पण ऐकावी बातमी. लहान लहान लेकराली काय असते, लहान लेकराली म्हणलं का नाही, ए बाळ्या रडलास की त्या बागुलबाच्या ताब्यात देईल. कुणाला माहिती बागुलबा कसला, कुठं कुणी बघितला, बागुलबाच्या ताब्यात देईल. तर बागुलबा कसला कोण माहिती, त्या लेकराला बेह्याला बाज होतंय का नाही, लेकराला बेह्याला बेपान करायला त्याच्या डोक्यात फिट बसती कॅशेट, कुणीतरी एक बागुलबा आणि ती धरतोय. मग एखाद्या वेळेला लिकरू जरा कळतं झालं, विचारतं आई ग ती बागुलबा काय करतोय, ती धरून नेतोय, तो मारतोय, मग ती भीती बसती डोक्यात. बागुलबाच्या ताब्यात येईल, गप्प बसता लिकरू रडत. हा याचा अर्थ काय, बारक्या नेमत्या पोराली भेडवायला बागुलबा कामयाबी आहे का नाही, भेटेत का भेट नाही, पक्का भेटेत का कच्चे, पक्के भेटेत. मुद्दा काय आपला लक्षात आला का, कशावर चाललंय चिंता, तेवढा डाग काम करतो का करीत नाही. पोरानं बातमी ऐकली की संसार म्हणून कुणीतरी एक आहे, आणि त्यो माणसाच्या पाटकुळी बसतोय मन. त्या पोरानं बातमी ऐकलेली नेमतेपणात, संसार म्हणून एक कुणीतरी आहे, तो माणसाच्या काय पाटकुळी बसतो, आणि बसल्यावर उतरत नाही मन, ही लय वाईट आहे. बरी ही गोष्ट खरी असेल का खोटी, आपल्यात आपली चर्चा. एकदा संसार पाटकुळी बसल्यावर उतरत नाही, ही गोष्ट खरी असेल का, गोष्ट खरी का खोटी, गोष्ट खरी आहे. ही आतापर्यंत कोणाच्या पाठून उतरलेल्या बातम्या पाटकुळी बसला की उतरत नाही, ही त्या पोराच्या डोक्यात पक्क बसलेलं. पोरग म्हणला बाहेर आल्यावर बसतय म्हणा, बाहेर यायच ना गेलं, पोरग लपून बसलं मधी, कुठं आईच्या पोटात. संसार पाटकुळी बसतोय म्हण, मग बाहेर नकोच. म्हणून ब्राह्मणाची पोरी एक खेळाशी बिहाली, आणि ते 12 वर्षे लपून बसलं पोरग, संसार पाटकुळी बसतोय म्हणून लपून बसलं. बर ती लपून बसायला ती काय एअर कंडिशनचा बंगला आहे, आईच्या पोटात म्हणजे एअर कंडिशनचा बंगला आहे. ऐका, 20 लेपच हुकडी, लेकराच्या चारी बाजून संडासचा लेप असतोय. भाषा कळायली का नाही कळायली. 20 लेपच हुकडी, नाकी तोंडी कुर्मी किडे, गर्भवासाचे दुःख गाडी, कवना पुढे सांगावे. तसली गहाण स्वीकारली, पण संसाराची गहाण नको म्हणलं पोरग. कळायले का नाही कळायले. तसली गहाण परवडली म्हणला, पण संसाराची गहाण लय वाईट आहे. हुशार होतं पोरग, म्हणलं ती पाटकुळी बसते. लपलं लय दिवस, पण शेवटी महाराज त्या आईला 9 महिने 9 दिवसात नाही, 10वा महिना लागल्यावर चांगल्या चांगल्या खाईन खाईन म्हणणाऱ्या तगड्या बाया सुद्धा वाकड्या होऊन बसतील. शेवटी काय शिजर बिजर कुटाणा भांगडी करून ती बाई तासात आणावं लागते. आता 12 वर्षाची पोटात गोळा वागवीत असेल त्या बाईनं काय कमाल केली महाराज. किती
12 वर्ष पोरग पोटातच. त्या मातेनं जगाच्या मालकाला हाक मारली, देवा कार बाबा असलं का केलंस. देव स्वतः आला समोर आणि देवानं सांगितलं, ए गोपाळा, काय म्हणलंय त्याला, गोपाळा शब्द वापरलाय कोणता बघा, मागील सोशिले ते नाभी म्हणे गोपाळा. पाठीमाग तू जे सहन केलं, जे दुःख तुला झालंय, शिनला येर झाली दुःख आठविला, मागील सोशिले ते नाभी म्हणे गोपाळा. पावला त्या कारणी लाज राखिली कळा. जगाचा मालक आलाय, तुला दुःख होऊ देत नाही, संसार पाटकुळी बसू देत नाही, यरझार करायला येत नाही, असं वचन दिलं. बाहेरून पोराला वचन दिलं, मी जगाचा मालक वचन देतो, तुला यरझार वळतीला पाठवितच नाही म्हणला. तुला गोपाळ शब्द का वापरलाय कळलं का. गांपाल इति गोपाल, गोनाम इंद्रिय, इंद्रिय रूपी गायीचं त्यानं योग्य पालन केलं. आणि गायीचं पालन करायचं म्हणलं की वळत्याचा पोटानं आडवा येत असतो, आणि वळती म्हणलं की यरझार आलीच. आणि ही बारक्या बारक्या वळत्या नाही, पुनरपी जननम पुनरपी मरणम, मोठ्या मोठ्या वळत्या करावं लागतात. हे पोरग हुशार होतं, ते म्हणला वळत्या नकोच, शिनला येर झाले, पुन्हा यायचं पुन्हा जायचं नकोच म्हणला, हे कुटाणाच बंद करायचा. मग जगाच्या मालकानं वचन दिल्यावर मागील सोशिले, आता तुला ते हो देत नाही म्हणल्याबरोबर पोरग बाहेर आलं. आलन बहुताली बघितलं, म्हणला ती संसार म्हणून कुणीतरी ती पाटकुळी बसतोय. असं बहुताली बघितलं आणि पोरग पळालं. त्याला माहिती पाठीवर बसला नाही तोपर्यंतच पळालं पोरग. निष्कलंक म्हणून त्याचं नाव गाजलं. पण अडचण एकच, पळता पळता बाप बी महाग पळाला. म्हणला ह्याचं बारस नाही, काही नाही. बारस झाल्यावर जाई का ना कुठं तरी माणूस म्हणतो ना, तुमचं काय नाव, तुमचं काय नाव. माणूस नाव सांगते का नाही सांगत, तुमचं काय नाव, हा आहे का नाही. मग असं नाव, तुमचं काय नाव, हा त्र्यंबक, हा असं नाव सांगते ना माणूस. त्याला नाव नाही, गाव नाही, मोकळच. मागून बाप पळाला म्हणला, कमीत कमी बारस तरी. आता त्याचं नाव नसल्यामुळं हाका बी मारता येणार. मागून माणूस म्हणतोय, ए बळीराम, ए तिरमक. पण तिरमक नाही, बळीराम नावच नाही ना. उपजलिया बाळकाशी नाम नाही तै पाशी, ठेवलेनी नावे शिव देत उठी. पण नाव ठेवायचा कार्यक्रमच झाला नाही. बाहेर आलं ते नागवेची पळून गेले रे. निष्कलंक पोरग पळून गेलाय. तर हे कशासाठी सांगायला कळालं का, जेवढं चांगलं म्हणून गाजले त्याला कुठंतरी डाग लागलेला असतो. पळाला पोरग, पोरग पळालो, बाप बी महाग पळाला. कोण, महर्षी व्यास. व्यास महाग पळाले. 12 वर्ष तरुणबान पोरग म्हाताऱ्याला आवरीत पळालं. पोरग असं की एका ठिकाणी रोडच्या कडीला जलविहार म्हणजे स्नानासाठी असं मस्त पाणी अगदी तलावाजवळ, आणि ती रोडच्या कडीलाच तिथं स्त्रिया महिलाचाच टोटल जलक्रीडा विहार होता. तो फक्त महिलासाठीच, आपल्या आधुनिक भाषेत म्हणजे टँक, शिमी टँक स्नानासाठी बनविलेलं. त्यांच्या पुरतच फक्त महिलाच तिथं स्नान करणार. मग त्याच्यामुळं महिलात महिला एवढी काही लाज बाळगायची गरज नाही. मग ती मोकळ्या मनानं आपल्या खुल्या दिलानं स्नान करायला. ही पोरग त्या रस्त्याने पळत आलेलं बघितलं, लाजल्या नाहीत. कारण त्याला स्त्री आणि पुरुषातला भेदच माहित नाही. पळालं पोरग, लाजल्या नाहीत. म्हातारा मागून आला. आल्याबरोबर
म्हातारा दिसला. ही जक्कड म्हातारा असून लाजल्या आणि कर्णबांड पोरगा असून लाजल्या नाहीत. बाप मागून हाका मारित होता. काय नाव नाही म्हणून. मग ज्याला नाव नाही त्याला माणसं काय म्हणते, ती शुक शुक म्हणण्यात नावच पडलं. शुक काय नाव पडलं? शुक नाव पडलं. आणि बाप मागून म्हणला, शबास रे पोरा. बाप बोलता बोलता बोलला, आर कमाल केलीस. मी म्हातारा माणूस असून मला त्या स्त्रिया लाजतात आणि तू तरणा बाण जवान असून तुला त्या स्त्रिया लाजत नाहीत. शबास रे पोरा म्हणला की डाग लागला. शबास विढाला चांगली चाल म्हणली. म्हणलं की मोसम धरतय माणूस. लक्षात येईल का? त्या पोराला शबास म्हणल्या म्हणल्या पोराला मधून अभिमानानं गाठलं. किंवा पोराला उगच आठवलं, बापापेक्षा बी मी. त्या स्त्रिया बापाला लाजल्यात, मला लाजल्या नाहीत म्हणजे बापापेक्षा मी भारी. असा बारीक कळीसारखा अभिमान उगवाला मध्ये. डाग लागला. किती बी बाई दिसायला सुंदर असली आणि उग एक पांढरा चट्टा उमटाला कोडाचा की सर्व सौंदर्यावर 8 बैली नांगूर फिरतो. किती बैली? 8 बैली. राहतय का त्याची काही टेस्ट? तेवढा डाग सर्वावर नांगर फिरवितो. मी कशासाठी बोलायलोय? बारीक डाग पडला त्याला पोराला. बाप हुशार होता. बाप अंतर्ज्ञानी असल्यामुळं बापाला बरोबर मधली फायरिंग कळाली. अरे अरे बोललो मी वेगळ्या अर्थाने, पण पोरग डागाळलं. शहाण्या बापाला आपल्या पोराला डाग लागू दे वाटतो का? म्हाताऱ्यानं सांगितलं, पोरा जायचंय तर जा. मी काय तुला म्हणत नाही. जायचं असलं जा. जा आता. मी काय तुझ्या मागे पळून तू मला सापडत नाही. माझं वय झालंय. जायचंय तर जा. पण बाप या नात्यानं एक आज्ञा पाळ. जाता जाता त्या जनकाची भेट घेऊन जा. सोहळा आनंदाचा गजर विठुरायाचा अखंड हरिनाम सप्ताह मौजे रायवाडी तालुका चाकूर जिल्हा लातूर. विशेष सहकार्य श्री संत सूरदास भजनी मंडळ रायवाडी. प्रक्षेपण आपल्या आवडत्या मराठी हॉटस्पॉटवर.